बीडमध्ये खंडणी, हत्या आणि छेडछाड करणाऱ्या वेगळ्या टोळ्या आहेत, तसंच जरांगेंचं म्हणणं आहे या सर्व टीम आणि त्यांना सांभाळणारा बीडमध्ये एकच आहे. मनोज जरांगेंचं हे वक्तव्य आहे. संतोष देशमुखांची हत्या करायला पाठवणारा खरा गुन्हेगार आहे असंही जरांगे म्हणाले. तर ज्या दिवशी आरोपी सुटतील असं समजलं त्या दिवशी राज्य बंद करू. संभाजीनगरच्या आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिलाय. वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत, खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा, खून करणाऱ्या वेगळ्या, छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम. म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर. म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीमा आहेत, बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीमा आहेत, चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा, 307 करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा एक जण. ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये. नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, परंतु तो तपासात आलाच नाही. तरी फसवणूक आहे. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं.